आज मी आस्वाद रेसिपीजमध्ये पावटा बटाट्याची रसभाजी तीही कुकरमध्ये अतिशय झटपट अशी ही दाखवलेली आहे। तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये हा कांदा आपण परतून घेणार आहोत। 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत। ही भाजी साधारण 5 ते 6 जणांना पुरेल एवढी मी आज इथे करणार आहे। 2 कांदे टाकलेले आहेत। त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्याही आपण घालून घ्यायच्या आहेत। अतिशय सोपी पद्धत आहे। तुमच्या घरी पावट्याची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। पावटा आणि बटाटा अतिशय सुंदर लागतो। त्यामध्ये आपण थोडंसं आलंही यामध्ये उभे चिरून घालून घेणार आहोत। कांदा 10 ते 15 मिनिटं परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये कोथिंबीरही घालून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यामध्ये कांदा, लसूण आणि आलं, कोथिंबीर आपण छान परतून घेऊयात। 7 ते 8 मिनिटांनंतर आपण त्यामध्ये सुकं खोबरंही घालून घेणार आहोत। ही पद्धत अतिशय सोपी आहे। नक्की बनवून बघा। झणझणीत अशी ही पावटा बटाट्याची भाजी बनते। तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा। इथे 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर आपण किसलेलं सुकं खोबरं यामध्ये घालून घेणार आहोत। साधारण अर्धी वाटी मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे। तेही घालून आपण साधारण 4 ते 5 मिनिटं हा मसाला परतून घेणार आहोत लो फ्लेमवरती। इथे तुम्ही बघू शकता मस्त मसाला परतून झालाय। हा थंड करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला काढून घेणार आहोत। त्यामध्ये मी 1 टोमॅटो ॲड करणार आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत। आता अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे। आता पटकन आपण याला फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये साधारण 2 चमचे आपण तेल घालून घेणार आहोत। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, त्याच्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरेही घालून घेणार आहोत। तुम्ही मला कमी वेळेत छान प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। आता ही मोहरी तडतडल्यानंतर आपण थोडंसं यामध्ये जिरंही घालून घेणार आहोत। जिरंही छान फुलतंय। हिंग आणि हळदही घालून घेणार आहोत। दुपारच्या जेवणासाठी ही भाजी अतिशय मस्त अप्रतिम लागते। कधी रसभाजी खाण्याचा मूड होतो, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची कुकरमध्ये पावटा बटाट्याची भाजी नक्कीच बनवू शकता। त्यामध्ये फ्रेश कढीपत्त्याची पानं आपण इथे घालून घेणार आहोत। सर्व फोडणी झालेली आहे। त्यामध्ये रंग छान येण्यासाठी इथे आपण थोडासा लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत। तर मी अगदी थोडंसं लाल मिरची पावडर यामध्ये घालून घेते आणि वाटलेलं जे वाटण आहे ते आपण लगेचच घालून घेणार आहोत। अतिशय कमी वेळ लागतो ही भाजी बनवायला। नक्की बनवून बघा। अतिशय टेस्टी अशी ही भाजी बनते। सर्व मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि तेलामध्ये साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत। खूप छान सुगंध सुटलेला आहे। खूप सुंदर अशी ही भाजी बनणार आहे। ही पद्धत मला आईने शिकवलेली आहे। तुम्हाला हे नक्की आवडेल। आता यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेणार आहोत। इथे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथे कांदा, लसूण मसालाही यामध्ये घालून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हे मसाले घालू शकता। त्याच्यानंतर आपण इथे धना पावडरही घालून घेणार आहोत। सर्व मसाले 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम कुठेच मी हाय केलेली नाही आहे। लो फ्लेमवरतीच मसाले परतायचे आहेत, नाहीतर ते जळून जातील। सगळा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पावटा आणि बटाटा ॲड करणार आहोत। आता इथे मी पावटा सोलून ठेवलेला आहे आणि तोही पाण्यात घालून ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता साधारण 2 वाटी इथे पावटा आहे, तो यामध्ये ॲड करूयात। तुम्ही आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल, जर तुम्हाला आवडला तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। 1 बटाटा तोही असा मोठी फोडी करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तोही ॲड करूयात। आपण हे सर्व साहित्य जे आहे छान मिक्स करून घेऊयात। अगदी काही मिनिटातच होते ही भाजी। मस्त लागते, छान चवीची ही भाजी बनते आणि ह्या दिवसात मिळणाऱ्या प्रत्येक भाज्या सगळ्यांनी एकदा तरी करायलाच पाहिजेत।
आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण 1 पेलाभर मी इथे पाणी घातलेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. पावट्याची सुक्की भाजी ही छान लागते. आज मी इथे रसभाजी दाखवलेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे. परत एकदा हलवून घेऊयात झाकण घालून. साधारण 1 शिट्टी करून घेणार आहोत. एका शिट्टीनंतर ही भाजी तयार असणार आहे. आहा, खूपच छान सुगंध सुटला आणि मस्त झालेली ही भाजी. आता आपण सर्व करून घेऊयात. तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर अशी कोथिंबीर आपण यावरती घालून घेणार आहोत आणि आपली भाजी इथे तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तसेच एक छान रेसिपी घेऊन.